ओल्ड कुस्ती संकुलन कुरुळीला सराव करणारे पैलवान दीपक भाऊ डोंगरे यांचे पट्टे मैदान आयोजित केले आणि दुसऱ्याची पोरं लढवायचं असं नाही. माझही पोरग मैदानात काटा लढणार. टाळ्या करा जरा त्या रमेश शेठ वहिलेंसाठी. आदर्श घालायचा दुसऱ्यासाठी तर सुरुवात स्वतःपासून आहे. दुसऱ्याला म्हणायचं निर्वेस निरान स्वतःच म्हणायचं काढरे इडा असं नाही. सुरुवात स्वतःपासून करावी लागते. असा आदर्श घालून देणारे रमेश शेठ वहिले यांचा चिरंजीव सार्थक वहिले आखाड्यावरती लढायला लागलेला आहे. विरुद्ध संदीप पटर खेडचा पैलवान आहे आणि पंच म्हणून मल्ल सम्राट केसरी पैलवान अनिल भाऊ साबळे. येणारी पिढी सशक्त व्हावी, सबल व्हावी, निरोगी व्हावी, निर्व्यसनी व्हावी त्याच्यासाठी 8 तास आणि त्याच्यासाठी कुस्ती मैदान आहे. या समयाला दमदार आमदार पैलवान महेश दादा लांडगे यांचे पिताश्री एकेकाळचे प्रसिद्ध पैलवान किसनरावजी लांडगे वस्ताद उपस्थित होत आहेत. आखाड्यावरती घेऊन येत आहेत रमेश शेठ वहिले. खऱ्या अर्थानं 1960 ते 85 ची 15 वर्ष गाजवणारे एकेकाळचे नामांकित पैलवान किसनरावजी लांडगे वस्ताद उपस्थित होत आहेत. बऱ्याच जणांना माहिती नसेल, त्यांच्या माहितीस्तव सांगतो. किसनराव लांडगे वस्तादांचं 1972चं ऑलिम्पिक थोडक्यानं गेलं, पण खऱ्या अर्थानं 1971 ते 1985 महाराष्ट्र केसरीला सलग सुवर्ण पदक होतं त्यांच्या वजन गटामध्ये. बुवासाहेब घुमे वाजतात त्यांच्या समवेत एक काळ गाजवणारे आणि नितीन भाऊ लांडगे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी आम्हा दोन्ही कुस्ती निवेदकांसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. आमदार महेश दादा लांडगे यांचे पिताश्री आखाड्यावरती फिरायला लागले. टाळ्या करा जरा. पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. खऱ्या अर्थानं मुलानं नाव काढलं. 2013 ची महाराष्ट्र केसरी न भूतो न भविष्य तो घेतली. महाराष्ट्र केसरी व्हायच्या लाख रुपयाचं बक्षीस, 2 लाख रुपयाचं बक्षीस. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र केसरीला स्कॉर्पिओ देण्याची सुरुवात कुणी केली तर आमदार महेश दादा लांडगे यांनी केली. त्यांचे वडील आले. टाळ्या करा जरा बाबांसाठी एकदा. 1971 पासून 1982 पर्यंत महाराष्ट्र केसरीला सुवर्ण पदक मिळवणारे किसनरावजी लांडगे वस्ताद उपस्थित आहेत. 72चं ऑलिम्पिक बाबांचं हुकलं, पण खऱ्या अर्थानं कुस्ती कारकीर्द फार मोठी गाजवली. अनेक वर्षे ऑल इंडियाच्या कॅम्पला सुद्धा बाबा होते. बऱ्याच जणांना इतिहासच माहिती नसतो. या उपस्थित आहेत किसनरावजी लांडगे, त्यांचे बंधू बाळासाहेबजी लांडगे सर. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा कारभार अनेक वर्ष यशस्वीरित्या पार पडला आणि महाराष्ट्राच्या कुस्तीला एका वेगळ्या उंचीवरती नेणारं काम केलं लांडगे परिवारानं. आणि त्याच आमदार महेशदादा लांडगेंच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान आहे. आणि दादांची तब्येत मोठी आणि वडील पैलवान आहेत म्हणून नुसतं नावापुढं पैलवलं नाही. जी नवीन मंडळी असतील त्यांच्या माहितीस्तव महेशदादा स्वतः मुंबई साईला होतं. अनेक वेळा राज्याला लढलेले दादा म्हणून नावापुढं पै, नाही तर जिमला गेला नावापुढं पैलवला हा प्रकार नाही. नोंद घ्या. मर्दुमक्याने पुरुषार्थ पिढ्याला पिढ्या तो वारसा त्या घराण्याला मिळालाय. तो जपण्याचं जोपासण्याचं काम चालू आहे. शबास सार्थक कुस्ती करा. संदीप पटर कुस्ती करा. हजारो कुस्ती शौकीनांच्या नजरा तुमच्यावरती लागलेल्या आहेत. शबास. गर्दन खेच सुरू आहे. वाटत नाही का की आपल्याही घरामध्ये एखादं तयार करावं. सगळंच बँकेत टाकायचं, सगळं जॉईंट व्हेंचर मध्ये बनवायचं. या जरा बघा. शेती ऐकायची बापाची, गाडी घ्यायची आपाची. जरा परिस्थिती बदलायला पाहिजे. कुणी कुणाची इस्टेट बघायला येत नाही, कुणी कुणाचा धनदौलत बघायला येत नाही. रमेश शेठचं पोरग मागल्या कोपऱ्यात किती बाटल्या आणल्या असत्या, किती पाहुणं बघितलं असतं, कोणी ओळखत नाही. कपडे काढायला सुद्धा वाघाचंच काळीज असावं लागतं. या
आणि खऱ्या अर्थानं आपल्या वडिलांना मैदान घेतलंय, खट लढायला सुद्धा वाघाचं काळीज असावं लागतंय. अशी महाराष्ट्रातली अनेक टॉपची पोरं या मैदानावरती लढतायत. खट आणि काटा कुस्त्यांचं मैदान आज डुडुळगावला संपन्न होतोय. शेंगदाण्याच्या बाजारात जाऊन बदामाचा रेट विचारायचा नसतो, त्याला बाजारही बदामाचा असावा लागतोय. असा बदामाचा बाजार आज डुडुळगावला भरलेला आहे. शाबास. एकेरी पटा लागला. पटर छातीचा बोजा पाठीवरती टाकला होता. गोट्यातनं मेटा पकडून हल्ला रोखण्याचा प्रयत्न चालू आहे सार्थक वहिलेचा. आपल्या घरामध्ये एखादं तयार करावं, या मैदानातून काय आदर्श घ्यायचा तर आपल्या घरामध्ये एखादं तयार करा. नाही तर माझं पोरग सीबीएसई ला जातं, ICSE ला जातं आणि पोराचं पायात पाय गुंतून पडायला लागलेलं आहे. आईला म्हणलं तूप भाजीत वाढ, ती छोटा चमचा घेते त्यांनी तूप टाकीती आहे. हो, पैलवाना इतका भाग्यवान आणि राजेशाही जीवन जगणारा कोणी या भूतलावरती अजून नाही. राजा काय खाईल तेवढं पैलवान चांगलं खातया. सकाळी 50-50 100-100 बदामाची थंड आहे. अहो लोकांना सफरचंद बघायला नाही, पैलवानाच्या उशाला पीटी असते. लोक कधीतरी पाहुणाला सणासुदीला पोळी तूप घालतात, पैलवान दररोज खातोया. हो, त्याच्यातून निरोगी शरीर बनत असते. नाहीतर कोरोनाला अनेक मंडळी व्हेंटिलेटर वरती पडली. शाबास. आणि हो, समोरच्या बाजूला खेमे करण्याचा प्रयत्न होता आणि अंगावरती आला. सार्थक वहिले विजय.